Now let us go by the book flow. Antimaniac drugs in mania increased norepinephrine dopamine activity, excessive excitation, drug of choice is lithium carbonate. Its mechanism, it inhibits the inositol signaling, IP3-DAG pathway, narrow therapeutic index. What is therapeutic index? Therapeutic index pharmacology. It is a quantitative ratio that measures a drug's safety, defined as the gap between the dose producing desired effect and the dose causing toxicity. So, a high therapeutic index indicates safety, example greater than 10, while a low or narrow therapeutic index necessitates close monitoring to prevent toxicity. And its formula is therapeutic index is equal to TD50 by ED50, where TD50 is the median toxic dose, the dose that is toxic to 50% of the population, and ED50 is the median effective dose that is effective in 50% of the population. In animal studies, lethal dose is often used instead of median toxic dose. So high therapeutic index means the drug is generally safe, and low means it requires monitoring because so as to avoid toxicity. It helps the clinicians determine the risk of adverse effects and guides safer prescribing, especially for NTI drugs. What are narrow therapeutic index drugs? So this particular drug, it has narrow therapeutic index, and it is first line for bipolar disorder. Key toxicity it causes is tremor, hypothyroidism, nephrogenic diabetes insipidus. So थरथर होणे, हायपोथायरॉइडिझम झालंय, सारखं चुला पडतोय पेशंट. आणि व्हॉट इज हॅपनिंग इन मेनिया? आपण लिम्बिक सिस्टम न्यूरॉनमध्ये आहोत एका मेनिक पेशंटच्या, त्याच्यामध्ये सिग्नल्स एक्सेसिव्हली फायर होत आहेत, थॉट्स एकदम धावत आहेत, झोपत नाही पेशंट, युफोरिया आहे, इम्पल्सिव्हिटी आहे. नाव लेट्स झूम इनटू द सिनॅप्समध्ये काय नॉरएपिनेफ्रिन डोपामिन जास्त, त्यामुळे ब्रेन ओव्हरड्राईव्ह मोडमध्ये. आणि बायपोलर स्विंग्स का होतात? इन्क्रीज नॉरएपिनेफ्रिन झालं की मेनिया होतो, डिक्रीज झालं की डिप्रेशन होतं. तर मूड जो आहे ना तो न्यूरोट्रान्समीटर बॅलन्स प्रॉब्लेममुळे आहे. ते कसं होतं? तर याचं कारण 80% कॉन्कॉर्डन्स इन ट्विन्स, जेनेटिक प्रिडिस्पोजिशनमुळे, नॉरएपिनेफ्रिन डोपामिनची ऍक्टिव्हिटी जास्त झाल्यामुळे, नॉरएपिनेफ्रिनची जास्त डोपामिनची कमी, GQ पाथवेचा ओव्हर ऍक्टिव्हेशन झाल्यामुळे पण होतं. GQ पाथवेमध्ये काय होतं? जेनेटिक ट्रान्सक्रिप्शन होतं, एंडला जास्त न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो. IP3-DAG प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे, तेच हेच आहे, वन अँड द सेम आहे. नंतर याच्यामुळे काय होतं की कॅल्शियम रिलीज जास्त होतं, न्यूरॉनल फायरिंग जास्त होते, आणि मॅनियाचे सिम्पटम्स दिसतात. तर काय पाहिलं आपण की नॉरएपिनेफ्रिनची ऍक्टिव्हिटी जास्त झाली तर ओव्हर ऍक्टिव्हेशन ऑफ द GQ पाथवे होतं, कारण GQ रिसेप्टरला नॉरएपिनेफ्रिन येऊन बाइंड होतं, मग त्याच्यामुळे हेच वाढतं, हे आणि शेवटी मॅनिया सिम्पटम्स होतात. आता लिथियम हा ड्रग ऑफ चॉईस आहे, तर तो रिसेप्टरला जाऊन डायरेक्टली ब्लॉक नाही करत, तर इट गोज इनसाइड द न्यूरॉन अँड कट्स द सिग्नल सप्लाय. सो इट्स अ सिग्नल डॅम्पर. याचं मेकॅनिझम कसं आहे बघूया. एक नॉर्मल पाथवे मेनिया ओव्हर ऍक्टिव्ह पेशंटमध्ये कसं असतो? तर आपलं एक सेल असतं, त्याचं पर्टिक्युलर काय फॉस्फोलिपिड असतं. तर लेट्स टेक हिअर दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये ना हे असतं जो फॉस्फोलिपिड बायलेयर असतं. मग या फॉस्फोलिपिडला तोडण्यासाठी एक फॉस्फोलायपेज सी नावाचा एन्झाईम असतो. तर तो काय करतो? एक प्रोटीन आहे बेसिकली. तर तो काय करतो? आणि तर हा एन्झाईम काय करतो? ज्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये फॉस्फेटिडाइल आयनोसिटॉल बायफॉस्फेट नावाचं एक गोष्ट असते, जी काय करते हे बघितलं दिली आहे. त्याला फॉस्फोलायपेज सी तोडतो. कशामध्ये? ह्या DAG मध्ये आणि IP3 मध्ये. IP3चा अर्थ काय? इंडॉल ट्रायफॉस्फेट, आणि DAG मध्ये डायएसिटाइल ग्लिसरॉल. ओके. तर फॉस्फेटिडाइल आयनोसिटॉल डायफॉस्फेटला आपण IP3 केलं आणि DAG केलं. मग आता हा जो IP3 असतो ना, तो काय करतो? ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती असलेला जो कॅल्शियम चॅनल आहे त्याला जाऊन ऍक्टिव्हेट करतो, आणि त्याच्यामधून कॅल्शियमला सायटोझोलमध्ये टाकतो. मग आता हा कॅल्शियम काय करतो? प्रोटीन कायनेज सी नावाचा एक प्रोटीन असतो. कायनेज म्हणजे हा प्रोटीन काय करणार आहे? फॉस्फोरायलेशन करणार आहे, आणि सीचा अर्थ आहे की हा प्रोटीन कॅल्शियमवरती डिपेंडेंट आहे. मग इथून आलेला कॅल्शियम ह्याच्याला ऍक्टिव्हेट करतो, प्रोटीन कायनेज सी. ठीक आहे, याला ऍक्टिव्हेट केलं, मग हा प्रोटीन कोणाकडे जातो? हा मेम्ब्रेनवरती जाऊन स्टक होतो, आणि त्याला हा DAG काय करतो? DAG पण ऍक्टिव्हेट करतो. ह्या दोघांमुळे हा PKC ऍक्टिव्हेट झालाय. मग हा काय करणार? त्याचं फॉस्फोरायलेशनचं काम करणार. फॉस्फोरायलेशनचं काम केल्यावर काय करणार की तर हा जो PKC आहे फायनली, तर तो आयन चॅनल्सला ओपन करेल, त्याच्यामुळे सोडियम इन्फ्लक्स होईल, कॅल्शियम इन्फ्लक्स होईल, ज्याच्याने की डिपोलरायझेशन होईल, आणि डिपोलरायझेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती की जो पर्टिक्युलर न्यूरॉन आहे तर तो एक्साइटेबल बनतो, फास्टली स्ट्रॉंग सिग्नलिंग होते कॅल्शियम एंटर झाल्यावर. तर मग जो थ्रेशोल्ड जो असतो ना, तर तो फास्टर रीच होतो, आणि न्यूरॉन स्टार्ट फायरिंग फास्टर, जे की मॅनिया पेशंट्समध्ये होतं. परत PKC काय करतं? हे वेसिकल ज्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर भरलाय ना, त्याचं फ्युजन लवकर करवतं, त्यामुळे त्याचा रिलीज फास्ट होतो, जास्त रिलीज होतो. सो सिग्नल बिकम्स स्ट्रॉंगर अँड रिपीटेड. देन PKC जो आहे तर तो अजून जीन्स जे आहेत ना त्यांना फॉस्फोरायलेट करतोय, त्यांना हे जे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स जे आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करतोय, त्याच्यामुळे रिसेप्टर्स जास्त बनत आहेत, सिग्नलिंग प्रोटीन्स जास्त बनत आहेत, त्यामुळे जो न्यूरॉन आहे तर तो परमनंटली मोर एक्साइटेबल बनतो, कारण की त्याची जेनेटिक मशिनरीवरती काम केलंय. त्यामुळे इन द एंड सिनॅप्टिक प्लास्टिसिटी एनहॅन्स होते, सिनॅप्टिक कनेक्शन स्ट्रॉंग होतात. तर असं PKC काम करतं. ही मिस्ड लिंक आपण पाहिली. ठीक आहे.
याच्याकडे लक्ष देऊ नको, इट्स नॉट इम्पॉर्टंट. सो बेसिकली फॉस्फोरायलेशन होतं कोणाकोणाचं, जीन्सचं, नंतर इथं असलेल्या इथं असलेल्या आयन चॅनल्सचं, नंतर जे बेसिकल्स आहेत त्यांचा ट्रान्सपोर्ट लवकर होतो, त्याचा रिलीज होतं लवकर, त्याच्यामुळे मॅनिया कॉज होत असतो. पण जेव्हा लिथियम येतो तो काय करतो, आणि आपण पाहिलं की PKC ॲक्टिवेट झालाय आणि तो ॲम्प्लिफाईज द न्यूरॉनल सिग्नल. पण आता लिथियम काय करतो, हा आपलं कसं आलंय, आपण PiP2 वरून IP3 प्लस DAG आला. मग आता हा IP3 आहे ना, हा IP2 मध्ये कन्वर्ट होतो, मग IP1 मध्ये कन्वर्ट होत असतो, आणि मग त्याचं आयनोसिटॉल बनतं, आणि परत हा जो आयनोसिटॉल आहे ना, इट इज अपटेकन टू फॉर्म दिस PiP2. ठीक आहे. तर मग लिथियम एक एन्झाईमला मग हा जो लिथियम आहे तो IP2 ला IP1 मध्ये कन्वर्ट होऊ देत नाही, आणि IP1 ला I मध्ये कन्वर्ट होऊ देत नाही. त्यामुळे होतं काय, आयनोसिटॉल बनत नाही, त्यामुळे आयनोसिटॉल बनत नाही, आणि परत PiP2चं रिजनरेशन होत नाही. ठीक आहे. आणि PiP2चं रिजनरेशन नाही म्हटल्यावर ह्या पुढच्या कुठल्याच स्टेप नाही, त्यामुळं सगळं जे जेनेटिक मशिनरी आहे ती होत नाही, हे आयन्सचं इन्फ्लक्स होत नाही, ते नाही झाल्यामुळं हे जे न्यूरॉन्स आहेत ना ते काम डाऊन होतात. ठीक आहे. So lithium, it inhibits the inositol recycling, decreases the IP3-DAG signaling, it reduces the neuronal hyperactivity, and हे गरजेचं आहे की एक असतात uncoupled receptor from G protein, and reduced protein kinase C activity alters the gene expression, and there is long-term mood stabilization. So it is in the end it is altering the gene expression. What the lithium was doing, it was uncoupling the receptor from G protein. असा G protein असतो विनो, आणि त्याच्या एंडला इथं एक GQ protein असतो. तर मग हा लिथियम काय करतो, या दोघांमध्ये अशी दरार पैदा करतो, त्याच्यामुळे पुढच्या गोष्टी होत नाहीत. याचं ओरल ॲब्झॉर्प्शन चांगलं आहे, मेटाबॉलिझम होत नाही, किडनीमध्ये 96% किडनीमध्ये एक्सक्रीट होतं, हाफ लाईफ 24 तासाची आहे, म्हणजे लंबी आहे, डोस कमी लागत असेल. लिथियम बिहेव्स लाईक सोडियम. आता ही गोष्ट जाणून घ्यायची. लिथियम आणि सोडियम दोन्ही पॉझिटिव्हली चार्ज आहेत, मोनोव्हॅलेंट आहेत, स्मॉल आहेत, सिमिलर साईज, सेम एंट्री पाथवेज असतात. तर इन किडनी काय होतं, कलेक्टिंग डक्ट जिथं आहे तिथं सोडियम चॅनल्समधून लिथियम एंटर होतो, आणि अँटीडायुरेटिक हॉर्मोन आहे ना त्याला ब्लॉक करतो. त्याच्यामुळे काय होतं, ॲक्वापोरिन इन्सर्शन होत नाही. अँटीडायुरेटिक हॉर्मोन म्हणजे युरेसिस न होऊ देणारा हॉर्मोन, आणि त्याला जर आपण ब्लॉक केलं तर ॲक्वापोरिन असे जे चॅनल्स आहेत जे की पाण्याचं ट्रान्सपोर्ट करतात ते बंद होतील. आणि हे चॅनल्स कशासाठी आहेत, वॉटर रिअब्झॉर्ब करण्यासाठी आहेत हे ॲक्वापोरिन्स. आणि जर वॉटर रिअब्झॉर्ब नाही झालं तर काय होईल, नेफ्रोजेनिक डायबिटीज मेलाइटिस होईल. आणि न्यूरॉन्समध्ये काय होतं, लिथियम अक्युमुलेट होतो, तो इंट्रासेल्युलर सिग्नलिंग आपण हे पाहिलं. तर कंडिशन आणि इफेक्ट बघूयात आपण. जेव्हा जास्त सोडियम असतं तेव्हा सोडियमसोबत लिथियमचं पण एक्सक्रिशन होतं, आणि जेव्हा कमी सोडियम असतं बॉडीमध्ये, डायरिया डायुरेटिक्सच्या केसमध्ये, तेव्हा सोडियमला रिअब्झॉर्ब केलं जातं. त्याच प्रकारे लिथियम पण रिअब्झॉर्ब होतो आणि त्याची टॉक्सिसिटी होते. लिथियमचा व्हेरी नॅरो थेरॅप्युटिक इंडेक्स आहे, म्हणजे तो टॉक्सिसिटी कॉज करतो आणि आपल्याला मॉनिटर करावं लागेल. आणि तो सोडियम आयन सारखा आहे म्हणून किडनी त्याला सोडियम सारखीच हँडल करते. सो एनिथिंग दॅट चेंजेस सोडियम ऑर वॉटर बॅलन्स, लिथियम अक्युमुलेट्स अँड टॉक्सिसिटी अकर्स. तर टॉक्सिसिटी कधी होणार, डिहायड्रेशनमध्ये. आणि बॉडी काय म्हणणार की मला सोडियम हवं आहे, मला पाणी हवं आहे, तर मग सोडियम सहित लिथियमचं पण रिअब्झॉर्प्शन होतं, मग लिथियमचे लेवल राईज होतात. नंतर NSAIDs, AC इनहिबिटर्स, थायझाइड डायुरेटिक्स हे पण काय करतात, लिथियम ॲब्झॉर्प्शन कॉज करतात. कारण बघ ना, NSAIDs जे दिले तेव्हा रिनल ब्लड फ्लो कमी होतो, ब्लड फ्लो कमी झाला की मग बॉडी रिअब्झॉर्प्शन जास्त करते वॉटरचं, मग वॉटर सोडियम सहित सगळं लिथियम पण रिअब्झॉर्ब होतं. आणि लिथियम टॉक्सिसिटीचे न्यूरो प्लस GI असे सिम्पटम्स असतात, क्लिनिकल साईन्स आहेत. अर्लीमध्ये नॉझिया, वॉमिटिंग, फाईन ट्रेमर, मॉडरेट कोर्स ट्रेमर, एटॅक्सिया, कन्फ्युजन, सिव्हिअरमध्ये सीजर आणि कोमा होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आहे की थेरप्युटिक लेवल्स काय आहेत त्याचे. ट्रीटमेंटसाठी आपण 0.8 to 1.4 देतो. डी बनवूयात 0.8 ते 1.4. मेंटेनन्ससाठी आपण 0.5 to 1 देतो. आणि
1.5च्या पुढे टॉक्सिसिटी होते. ठीक आहे, तर 0.8 टू 1.4, 0.5 टू 1 आणि 15ला टॉक्सिसिटी. सो याचा नॅरो थेरॅप्युटिक इंडेक्स आहे. मॉनिटर लेवल्स कंपल्सरी. थेरॅप्युटिक युजेस काय आहे त्याचे, की बायपोलर डिसऑर्डरमध्ये फर्स्ट लाईन ड्रग आहे, कंट्रोल्स बोथ मॅनिया अँड प्रिव्हेंट्स रिकरन्स. 60 to 75% पेशंट्स रिस्पॉन्ड करतात. टेक्स 10 to 15 days to act. So we combine with antipsychotics for acute mania and benzodiazepines for agitation. Other uses are rare but asked. ल्युकोपेनिया ट्रीटमेंट, क्लस्टर हेडेक आणि adjunct in डिप्रेशन. याचे कॉजेस मी कमेंटमध्ये लिहिते. तर स्पेसिफिक सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स आणि हे काय मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर्स हे दोघांना सोबत देणं डेंजरस काय आहे, एक असंच ते दुसऱ्या टॉपिकमध्ये इथं आले. तर टू मच सेरोटोनिन जर झालं तर सेरोटोनिन सिंड्रोम होतो. आणि सेरोटोनिन सिंड्रोमचे कारण बघ ना, हे पण सेरोटोनिनला वाढवणार आणि हे पण सेरोटोनिनचं ब्रेकडाऊन नाही करणार. मग त्याच्यामुळे सेरोटोनिन वाढलं की काय होतं, हायपरथर्मिया, रिजिडिटी, ट्रेमर, मेंटल स्टेटस चेंज होतो. आणि आता आपण एक मॅनिक पेशंटला बघूयात. बायपोलर पेशंट आहे, एक्सेसिव्ह टॉकिंग, नो स्लीप, ग्रँडियस आयडियाज. तर त्याला लिथियम दिलं. आफ्टर 1 week स्लाइट इम्प्रूव्हमेंट, स्टिल एजिटेटेड आहे. त्याच्यानंतर आपण यू ॲड ऑलेन्झापाइन, रिस्पेरिडोन, दीज आर अँटीसायकोटिक्स or lorazepam. We can add it or not add it. Lorazepam, it is a benzodiazepam. Then brain is on fire, lithium removes the fuel inositol. And inositol was the one that was beginning the things, and it was making the calcium influx and activating the PKC along with DAG. Calcium along with DAG were activating the PKC, and all the neurotransmitter thing was going on, but it will die soon. Why does lithium toxicity increase in diarrhea, diuretic use? Explain lithium mechanism using IP3DAG. Why lithium not used alone in acute mania? What is therapeutic versus toxic plasma level of lithium? And why is lithium called mood stabilizer and not just anti-manic? This is why, I don't know. Then its adverse effects, 3 big systems. It affects brain, thyroid and kidney. In brain it causes tremor. There is hypothyroidism and nephrogenic diabetes insipidus. Drug interactions we will see, and alternatives for lithium are valproate, carbamazepine and lamotrigine. So VCL and L for lithium, L for lamotrigine. So lithium and lamotrigine, they are doing video call and they are saying that तू काम में आएगा या फिर मैं काम में आऊँ. ठीक है. So yeah, side effects, you give lithium, now track where it goes. It goes brain, thyroid, kidney, blood. Each organ react differently. CNS effect, fine tremors inside cerebellum and the cortex. It causes fine tremors, confusion, slurred speech, interferes with neuronal signaling. And treatment of tremor is propranolol. ठीक है, ये अच्छे से ध्यान में रखो, propranolol for tremor. ठीक है. थायराइड में गया तो साइलेंट स्विंग होता है, थायराइड ग्लैंड में जाता है. TSH नॉर्मली एडिनाइलेट साइक्लेज को एक्टिवेट करता है, साइक्लिक एमपी बनता है, जिससे T3 T4 रिलीज होते हैं. लेकिन लिथियम ये सब ब्लॉक कर रहा है तो हाइपोथायरॉइडिज्म होगा. इस केस में हमें लीवोथायरॉक्सिन देना है. लियोथायरोनिन इज मेंशन्ड इन बुक. ओके. देन इन किडनी कलेक्टिंग डक्ट में जाओ, वहाँ पे एडीएच जो है वो साइक्लिक एमपी को एक्टिवेट करेगा. और मतलब बेसिकली एडीएच जो है ना, एंटी डाययूरेटिक हार्मोन, जो डाययूरेसिस नहीं कराता, वो वाटर रीअब्जॉर्प्शन करेगा. लेकिन लिथियम जाके ब्लॉक करेगा, एडीएच एक्शन नहीं होने देगा, तो उससे वाटर रीअब्जॉर्प्शन नहीं होगा, वाटर बह जाएगा एंड रिजल्ट इज पॉलीयूरिया एंड पॉलीडिप्सिया. And yeah, that is nephrogenic DI. Lithium causes by inhibiting ADH mediated cyclic MP formation. इसका ट्रीटमेंट अमाइलोराइड दो इसको. अमाइलोराइड कहाँ पे पढ़ा था, मतलब क्लास याद नहीं आ रहा. GIT इफेक्ट डायरिया कॉज करता है. डायरिया से रिड्यूस्ड, अभी टॉक्सिसिटी कैसे होता है डायरिया से वो देखते हैं. सोडियम कम हुआ तो बॉडी सोडियम को रीअब्जॉर्ब करेगा, उसके साथ साथ लिथियम को भी करेगा, तो टॉक्सिसिटी हो जाएगा. एडिमा कैसे हो रहा है, एडिमा में लिथियम के साथ साथ सोडियम का भी रिटेंशन हो रहा है, तो यस सोडियम के साथ साथ लिथियम का हो रहा है. और ब्लड में ल्यूकोसाइटोसिस करेगा, ये WBC ब्लड में बढ़ाएगा. तो इट इज क्लिनिकली यूज्ड, दिस लिथियम इज क्लिनिकली यूज्ड इन कीमोथेरेपी इंड्यूस्ड ल्यूकोपेनिया. ओके. कैंसर पेशेंट्स में कीमोथेरेपी देते हैं, उससे कि WBC कम हो जाते हैं, लेकिन लिथियम देने से इसका एडवर्स इफेक्ट भी बेनिफिशियल हो जाता है. स्किन में इट कॉजेस फॉलिकुलाइटिस. प्रेगनेंसी में रीनल क्लियरेंस बढ़ता है तो डोज इंक्रीज इज नीडेड. और आफ्टर डिलीवरी क्लियरेंस कम होता है तो टॉक्सिसिटी का रिस्क होता है. लैक्टेशन के टाइम पे लिथियम ब्रेस्ट मिल्क में जाता है तो उसको अवॉइड करना है. देन ड्रग इंटरेक्शंस, दीज इंक्रीज द लिथियम टॉक्सिसिटी. कौन डायूरेटिक्स, थाइजाइड लूप डायूरेटिक्स, दे डिक्रीज द सोडियम इन द बॉडी एंड हेंस अलॉन्ग विद सोडियम रीअब्जॉर्प्शन लिथियम इज रीअब्जॉर्ब्ड. एनसेड्स एक्सेप्ट एस्पिरिन एंड पैरासिटामोल, ये जो एनसेड्स है ना, ये रीनल क्लियरेंस कम करते हैं, जिससे कि लिथियम अलॉन्ग विद सोडियम रिटेन हो जाता है. एंटीसाइकोटिक्स जो है लिथियम के साथ हम जब देते हैं तो ईपीएस उसका साइड इफेक्ट होता है. ठीक है. एनीथिंग दैट रिड्यूसेस सोडियम और रीनल क्लियरेंस, उससे क्या होगा, इट विल इंक्रीज द लिथियम टॉक्सिसिटी. अल्टरनेटिव्स क्या क्या है, वैल्प्रोएट, कार्बामेज़ेपाइन एंड लैमोट्राइजिन. पहले लैमोट्राइजिन देखेंगे. इससे बाइपोलर डिप्रेशन होता है. रैपिड साइक्लिंग वाला जो बाइपोलर डिसऑर्डर है उसमें ये यूज़ होता है. व्हाट इज रैपिड साइक्लिंग बाइपोलर डिसऑर्डर, कि 12 months 1 year में 4 या फिर 4 से ज़्यादा मूड इंस्टेबिलिटीज होनी चाहिए. दैट इज रैपिड साइक्लिंग बाइपोलर डिप्रेशन डिसऑर्डर. और लैमोट्राइजिन इसमें देते हैं एंड डज नॉट इंड्यूस मेनिया. इट्स एडवांटेजेस, इट डज नॉट इंड्यूस मेनिया. एंड कार्बामेज़ेपाइन, इट्स इक्वल एफिकेसी टू लिथियम. इट्स डोज इज 200 mg BD and we can combine with lithium. Valproate, it works well with lithium resistant cases. Okay, this is important. Valproate, it is very important. It is used in acute mania and bipolar disorder. Atypical antipsychotics like olanzapine, risperidone, quetiapine, they are used in acute mania with psychotic symptoms. So mania मध्ये हे सगळं होतं. lithium हे सगळं कमी करतं, but also blocks thyroid signaling, hypothyroidism, ADH signaling, it causes this and this. So imagine lithium as the something that calms the brain but dries up the body. brain में क्या कर रहा है, ट्रेमर्स कॉज कर रहा है, किडनी को ड्राई कर रहा है, ये करके ब्रेन को एंटीमेनिक कर रहा है. ठीक है, ब्रेन को तो काम कर रहा है कम से कम. So these are all drying up of the body. Thyroid को भी slow कर रहा है, hypothyroid. Okay. So why does lithium cause nephrogenic this, and explain lithium induced hypothyroidism mechanism. Why are thiazide diuretics dangerous with lithium? Which drug treats lithium induced diabetes insipidus and why that is amyloid? नहीं amyloid lithium हाँ बराबर amyloid है. Otherwise lamotrigine preferred in bipolar depression. Okay. So the chapter is completed.